आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जीवरील भावडबारी घाटात दरड कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक 7 जुलैच्या रात्रीपासून ते दिनांक 8 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत घाटातील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी नाशिक यांनी जारी केले आहेत। मागील काही दिवसात भावडबारी घाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून सततच्या पावसामुळे डोंगर उतार अस्थिर झाले आहेत। याशिवाय पुढील 48 तासांसाठी महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने आणखी दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। घाटातील वाहतूक बंद असल्याने वाहन चालकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यानुसार देवळा शहरातील पाचकंदील, मालेगाव नाका, पिंपळगाव, वाखारी, मेशी फाटा, धोबीघाट, खारी फाटा, देवळा फाटा, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग या मार्गाने सर्व वाहतूक वळविण्यात येणार आहे। वाहतुकीचे नियोजन सुरळीत राहावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तातडीने दिशादर्शक फलक, वाहतूक चिन्हे आणि सूचना फलक उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच पोलीस व संबंधित यंत्रणांनाही वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। परिस्थितीनुसार या आदेशात आवश्यक ते बदल किंवा शिथिलता देण्याचे अधिकार प्रशासनाकडे राखीव असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे। तसेच आदेशाचे उल्लंघन करून बंदी असताना घाटातून प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। भावडबारी घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे।